आणि एक चेंडूच्या समाप्तीखेर धावसंख्या 25 आपल्याला बघायला मिळते. राईट आर्म ओव्हर द विकेट सुमित. अवळेला खेळला गेलाय चेंडू मात्र लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे आणि इथे गडी बाद होताना विकेट नंबर आपण बघतोय 5वा गडी बाद होताना. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. आलं चालू झालं कसा जमलाय गाव हा सारा, आई नागदाईचा सहारान खेळताना साखरे गावची पोरा, आई नागदाईचा सहारान खेळताना साखरे गावची पोरा, आई नागदाईचा सहारान खेळताना साखरे गावची पोरा, आई नागदाईचा सहारान खेळताना साखरे गावची पोरा. थँक्यू डीजे, थँक्यू. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 25. 25 धावा आपण बघतोय. सर्व काही आई एकविरा चषक साखरे हे टायटल मात्र प्रत्येक पेजवर आपल्याला बघायला मिळतंय. इथे स्कोर बुक सुद्धा आई एकविरा चषक साखरे 2025 वर्ष 16वे हे स्कोर बुक सुद्धा आपल्याला बघायला मिळते. आणि या दरम्यान मात्र एक चेंडू खेळला गेला. इथे क्षेत्र निवडलं होतं डीप स्क्वेअर लेग, परंतु स्क्वेअर लेगला मात्र खेळाडू तैनात केला होता आणि अगदी सीमारेषेच्या 1 फूट आतमध्ये आपण बघितलं तर इथे गडी बाद होताना. आणि या सामन्यामध्ये 5 गडी बाद करण्याचा मान मिळवलेला आहे तो गोलंदाज आहे सुमित याने. काय जबरदस्त गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. पहिलं षटक हाताळलं होतं तेव्हा 9 धावा खर्च केल्या होत्या आणि 3 गडी बाद केले होते. हॅट्रिकची संधी या षटकाच्या पहिल्या चेंडूवर होती, परंतु पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या आणि तदनंतर आपण बघितलं तर वाईट बॉल आणि तदनंतर आपण बघतोय अनिकेतने काय सुरेख झेल घेतला आणि 5वा गडी बाद करण्याचा मान इथे मात्र मिळवलेला आहे. इथे आपण बघतोय सुरेख फटका आहे आणि हॅट्रिक साध्य झाली. बघा इथे दुसरी हॅट्रिकची संधी त्यांना आली होती सुमितला आणि 6 गडी बाद करून या सामन्याचं चित्र पूर्णपणे बदललेलं आहे. सामन्याला कलाटणे आलेले आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 19 धावा जरी आल्या असल्या तरी मात्र पुढच्या 2 षटकांमध्ये खूप कमी धावा खर्च करून जास्त गडी बाद करण्याचा पराक्रम करताना सुमित आपल्याला बघायला मिळतोय. घेतोय एक छोटासा डीजे ब्रेक आणि येतोय मैदानाच्या आतमध्ये. सपनाने आईली माय गो, सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली माय गो. येतो बोलावला तुझे भेटीचा, येतो बोलावला तुझे भेटीचा, फुला वाहील तुझे चरणाला, फुला वाहील तुझे चरणाला. काही अप्रतिम गोलंदाजी, अविश्वसनीय गोलंदाजी करताना आपल्याला सुमित बघायला मिळाला. पहिल्या षटकात 3 गडी बाद केले होते आणि तदनंतर आता दुसरं षटक आपलं हाताळण्यासाठी सज्ज झाला आणि या षटकामध्ये सुद्धा हॅट्रिक साध्य केली. काही जबरदस्त मात्र कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळतोय. अप्रतिम, अविश्वसनीय, जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे या सुमितचं. 6 गडी तब्बल या सामन्यामध्ये मात्र या डावामध्ये बाद केलेत. वेळेला आपण बघितलं वाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धावेमध्ये भर होताना आपल्याला बघायला मिळते आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या आहे 26. 26 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्या.